Hello my dear friends and welcome to the first standard English class, and today we are doing the poem An Action Song. This is the unit 4. Before that, please subscribe the channel if you are new to the channel for more such videos, and please share the video with your friends, and the playlist with all the lessons are there. The link is given in the description box. Okay, so without wasting any time, let us start with the poem. So listen, sing and act. तर तुम्हाला ऐकायचं आहे, म्हणायचं आहे आणि त्याप्रमाणे ॲक्शन्स करायचे. तर टच युअर हेड. तर कुठे काय करणार तुम्ही? तुमच्या डोक्याला हात लावणार. ओके, टच युअर हेड अँड टच युअर टोज. तुम्ही तुमच्या बोटांना हात लावणार आहे, पायाच्या. ओके, टच युअर हेड अँड टच युअर टोज. शट युअर आईज. तुमचे डोळे तुम्हाला बंद करायचे आहेत. शट युअर आईज अँड पुल युअर नोज. तुम्हाला तुमचं नाक खेचायचं आहे किंवा नाकावर हात धरायचा आहे, बोटाने नाक पकडायचं आहे. ओके, नेक्स्ट इज क्लॅप युअर हँड्स. तुम्हाला टाळ्या वाजवायच्या आहेत हाताने. अँड टर्न अराउंड. क्लॅप युअर हँड्स अँड टर्न अराउंड. गोल फिरायचं आहे, टाळी वाजवून गोल फिरायचे. नेक्स्ट इज जम्प अप हाय अँड सिट ऑन द ग्राउंड. तर उंच उडी मारायची आहे आणि जमिनीवर बसायचं आहे. उडी मारायची आहे आणि गप करून जमिनीवर बसायचं आहे. ओके, तर अशी ही छोटीशी कविता आहे, खूप सोपी आहे. तर परत एकदा वाचून दाखवते. टच युअर हेड अँड टच युअर टोज. शट युअर आईज अँड पुल युअर नोज. क्लॅप युअर हँड्स अँड टर्न अराउंड. जम्प अप हाय अँड सिट ऑन द ग्राउंड. ओके, आता आपण रीड अलाउड हे शब्द बघूया. टर्न आणि बर्न. ओके, टर्न म्हणजे फिरणं आणि बर्न म्हणजे जळणं. ओके, आग वगैरे लागते तेव्हा समथिंग इज बर्निंग, बर्न. ओके, हे रायमिंग वर्ड्स आहेत. सो पॅरेंट्स, तुम्ही प्लीज एक्सप्लेन करा तुमच्या चिल्ड्रनना. ओके, टर्न, बर्न. नोज, टोज. नोज म्हणजे नाक आणि टोज म्हणजे पायाची बोटं. शट, कट. शट म्हणजे बंद करणं आणि कट म्हणजे कापणं. सिट, किट. सिट म्हणजे बसणं आणि किट म्हणजे सामान. ओके, बुक्सचं किट किंवा मेकअप किट असं एका टाईपचं सामान असलेली एक बॅग किंवा बॉक्स. हँड अँड बँड. हँड म्हणजे हात आणि बँड म्हणजे रबर बँड असू शकतो, हाताला बांधण्याचं बँड असू शकतो, काही असू शकतो. तर हे फक्त शब्द आहेत, रायमिंग वर्ड्स. ग्राउंड, राऊंड. ग्राउंड म्हणजे जमीन आणि राऊंड म्हणजे वर्तुळ, गोलाकार, गोल आकार. जम्प अँड पंप. जम्प म्हणजे उडी मारणं आणि पंप म्हणजे सायकलला हवा घालतो तो पंप किंवा दुसरा कुठलाही पंप. पुल, फुल. पुल म्हणजे ओढणं आणि फुल म्हणजे भरलेलं. हेड अँड थ्रेड. हेड म्हणजे डोकं आणि थ्रेड म्हणजे दोरा. ओके, आता अजून पुढचे शब्द बघूया. लुक अँड सी. तर फेस म्हणजे आपला चेहरा. हेड म्हणजे डोकं. हेअर म्हणजे केस. नोज म्हणजे नाक. चिन म्हणजे हनुवटी. चेक्स म्हणजे गाल. माउथ म्हणजे तोंड ज्याने आपण खातो. टीथ म्हणजे दात. टंग म्हणजे जीभ. इयर्स म्हणजे कान. लिप्स म्हणजे ओठ आणि आईज म्हणजे डोळे. ओके, आणि हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर, हातांवर हे पॉईंट आउट करायचं आहे तुम्हाला. ओके, फेस, हेड, हेअर, नोज वगैरे वगैरे. तर पॅरेंट्स प्लीज हा व्हिडिओ घ्या आणि मुलांसोबत बसा, त्यांना शिकवा आणि त्यांना मजा येऊ द्या अभ्यासाची. ओके, लेट देम एन्जॉय दिस लेसन अँड दिस पोयम. आय बी बॅक विथ द नेक्स्ट chapter in the next video. Till then, take care and bye-bye.